काय थोडक्यात तुमचा परिचय म्हणजे कसं जगताय किंवा कसं म्हणजे पहिल्यापासून किती दिवसापासून चालू आहे? हा, लग्न काढा घरी बापाचा, घरी सासऱ्याच्या बापाचा लग्न आहे, विणीचं जागरण आहे, वयचा गोंधळ आहे, विणीचं नाव ठेवते, सासऱ्याचं वटभरण करायचंय, लग्न निघायचं ताबडतोब. चार दमला बामण सावल्याची लामण, चार दमला कुमटे गिराकाला दामटे, चार दमला सोनार लोकाचं खाणार, चार दमला बामण घोड्यावर चार दमला भरला कोण घोडी लग्नाला चला, साखरी आंबा गोड कशाचा जोर, चरीवाल्या पोराला हगायचे खोड, गुडवणीच्या माणसाला भांडायचा जोर. परवा जमीन घेतली 1/2 एकर म्या, त्याच्यामध्ये 15 पानबळे, 14 ट्रॅक्टर आहे, 15 फटफटी आहे, 85 गडी ऊसपत्र उलावला, पैपान चोरीला केली वाटा. हे आहेत बहुरूपी कलाकार. यांचं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. हे राज्यभरामध्ये भटकंती करून आपल्या पोटाची उपजीविका भागवत असतात. पिढ्यानपिढ्या यांचा हा व्यवसाय जगण्याचं साधन म्हणून हे करत आलेले आहेत. यांचे मुलेही यापुढे हेच करत आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाचं याकडे साफ दुर्लक्ष आहे. यांचा कुठंही ठाव ठिकाणा नाही. यांना घरकुलं नाही, यांना कुठल्या स्कीमचं माहिती नाही, कशी स्कीम घ्यायची, यांच्यापर्यंत कुठली स्कीम पोहोचलेली नाही, यांच्यापर्यंत जनजागृती नाही. अशा ह्या भटक्या विमुक्त जी समाज आहे, ज्या कलाकार आहेत, यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. यांना कुठेतरी एका गावामध्ये यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, यांच्या जगण्याची व्यवस्था झाली पाहिजे. हे आता वयस्कर आहेत. यांना राज्य सरकारकडून या लोकांना मानधन मिळालं पाहिजे, यांच्या जगण्याची व्यवस्था झाली पाहिजे. हे होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी फक्त कागदावरच गप्पा मारतात. परंतु अशा या बहुरूपी कलाकारांना, यासह इतर कलाकार राज्यामध्ये वास्तव्यास आहेत, त्यांच्याही जगण्याकडे, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे म्हणून राज्य सरकारने याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. या समाजाला, कलाकारांना वाव संधी दिली पाहिजे. त्यांच्या कलेचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे आणि अशा कलाकारांना संधी दिली पाहिजे. त्यांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. आज अनेक भागामध्ये हे बहुरूपी कलाकार मोठ्या संख्येने आपल्या पोटाची उपजीविका भागविण्यासाठी असे हे भटकंती करत असतात, फिरत असतात. वेगवेगळे जोक करून, वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून हे मनोरंजन करतात आणि या मनोरंजनाच्या माध्यमातून 2 रुपये 5 रुपये मागून ते आपल्या पोटाची उपजीविका भागवितात. म्हणूनच राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. यांच्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे. त्यांच्यासाठी बजेट दिलं पाहिजे. यांना अनेक सुविधा दिल्या पाहिजे, त्यांना स्कीम दिल्या पाहिजे. त्यांची जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काही वेगळं करण्याची गरज आहे. हे होताना दिसत नाही. याची अत्यंत गरज आहे. या बहुरूपी कलाकारांचं जीवन अत्यंत हलाखीचं आहे. त्यांची नाजूक परिस्थिती आहे. त्यांना गावोगाव भटकंती करावी लागते आहे, फिरावं लागत आहे. यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, एवढंच या निमित्ताने या बहुरूपी कलाकारांसोबत बातचीत करून खूप आनंद झाला. त्या कलाकारांनी आतापर्यंत पोट भरलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने यांची कुठलीही दखल घेतलेली नाही आजपर्यंत आणि ही असेच वनवन फिरतात, आपली कला दाखवून 2 पैसे मिळवतात. तर यांची पुढची पिढी ही अशीच फिरते. कोणालाही नोकरी नाही, कर्ज नाही. त्यामुळं महाराष्ट्र सरकारने या बहुरूपी कलाकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे. एस एम न्यूजसाठी सतीश मुलमुले.